पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. भारतीय सैन्याने या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी 2 महिला अधिकाऱ्यांची निवड केली. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारत सरकारसह संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कशा प्रकारे हल्ला करून त्यांना धडा शिकवला हे सांगितलं. भारतीय सैन्याने बुधवारी म्हणजेच 7 मे रोजी सकाळी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही माहिती दिली आहे. सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत, तर व्योमिका सिंग या भारतीय वायुसेनेत विंग कमांडर आहेत. कर्नल सोफिया कुरेशी या धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पुणे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास एक्सरसाइज फोर्स 18 मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. पुण्यात 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान झालेल्या या युद्ध सरावात 18 देशांनी भाग घेतला होता. यात एशियन सदस्य देशांसोबत जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा सहभाग होता. सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा लष्करात होते, तर सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी होते. पाकिस्तानावर बोलताना त्या म्हणाल्या की पाकिस्तानात 3 दशकांपासून दहशतवादी तळं उभी केली जात आहेत. हे तळ पाकिस्तान आणि POK मध्ये पसरलेले आहेत. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. यात 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न होतं. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत 2500 तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहेत. व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू काश्मीर सारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवले आहेत. त्यांनी अनेक बचाव कार्यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका ठिकाणी कठीण बचाव कार्याचे नेतृत्व केले होते आणि लोकांचे प्राणही वाचवले होते. पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. यावेळी 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे आणि ते यशस्वीपणे नष्ट केले. हे तळ निवडताना या गोष्टीची काळजी घेतली गेली की तेथील नागरिकांना किंवा तेथील इतर इमारतींना कोणतीही इजा पोहोचू नये.